नमस्कार. जनतेमध्ये असलेल्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन अशोक खरात नावाच्या ग्रहस्थाने जी संबंध राज्यामध्ये महिलांची लूट केली, याच्या मागे नक्कीच राज्यातले अनेक मंत्रीगण, कदाचित मुख्यमंत्री सुद्धा असू शकतात. 1,500 कोटीची मालमत्ता या सगळ्या आशीर्वादाशिवाय एखादा माणूस जमा करू शकत नाही. सामाजिक परिस्थितीमध्ये ग्रासलेल्या ज्या महिला याच्यापर्यंत कुटुंबामार्फत पोहोचत होत्या, त्यांची आबरू लुटण्याचं काम या अशोक खरातनं केलेलं आहे. या अशोक खरातवर कारवाई झालीच पाहिजे, पण याला बळी पडणाऱ्या सर्व मंत्र्यांची आणि या सगळ्या 39 जी आमदारांची लिस्ट आहे, या सगळ्यांना बरखास्त केलं पाहिजे. हा कायदा जो आहे, बुवाबाजी विरोधी कायदा, हा मजबूत केला पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये त्याचे कक्ष स्थापन केले पाहिजे. ह्या सुद्धा मागण्या आमच्या या आंदोलनाद्वारे आहेत. आणि संबंध राज्यामध्ये महिलांमध्ये सुद्धा याच्या बुवाबाजीच्या विरोधामध्ये शासनानं मोहीम चालवली पाहिजे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आज जी काही परिस्थिती आहे, महाराष्ट्राची आबरू रेषेवर टाकण्याचं काम या ग्रहस्थांचे केले. असे गल्लोगल्लीमध्ये बुवाबाज आहे. नांदेडमध्ये सुद्धा परवा एका अशाच बाबावर कारवाई झालेली आहे. म्हणून आमची सक्त मागणी आहे महाराष्ट्र शासनाला, जे कोणी यामध्ये दोषी असतील, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याची संपत्ती सगळी जप्त झाली पाहिजे. याला क्लीन चिट मिळता कामा नये. देशामध्ये असे अनेक प्रयोग काही दिवस अटक होतात आणि सरकारच्या आशीर्वादानं अशा बुवाबाबांना क्लीन चिट दिल्या जाते आणि ते गाजदासपणे बाहेर येतात. या सगळ्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि सक्त अशी कारवाई या प्रकरणी झाली पाहिजे, अशी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं आज आम्ही या निदर्शनाद्वारे मागणी करत आहोत.